आज करूया गावाकडचं जेवण. चला मग मस्तपैकी झुणका आणि भाकर करणार आहोत. इथे मी तांदळाची भाकर करणार आहे. तांदळाचं पीठ कोमट पाण्यात मस्त घेऊन त्याला मळून घेतलं आहे हलक्या हाताने. पीठ आपलं रेडी आहे. गोळा घेऊया आपण भाकरीसाठी आणि तो थापून घेऊया आपण. थापून मला भाकरी व्यवस्थित जमतात. हलक्या हाताने आपण त्याला थापून घेऊया मस्तपैकी गोल अशा आकारात. बघू शकता तवा आपला तापला आहे. आपण याला तव्यावर घालून पाणी लावून घेऊया चारी बाजूने व्यवस्थित. एक साईड आपली दुसऱ्या साईडला पलटून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही पीठ सरसरीत असल्यामुळे व्यवस्थित भाकरी आपली फाटली नाही आहे, कुठे काही नाही आहे. आता आपली भाकरी पण झाली आहे. याच तव्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊया झुणक्यासाठी. त्याच्यामध्ये मी हिंग घातलं आहे, मोहरी घातली आहे, जिरं आणि राई. हिंग, राई आणि जिरं घातलं आहे मी. त्याच्यानंतर इथे मी कढीपत्ता घालणार आहे. 7-8 पानं कढीपत्त्याची घातली आहेत. मिरची हिरवी बारीक चिरलेली आहे तीसुद्धा घातली आहे. परतून घेऊया आपण एकदा याला. आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा आपण याच्यात घालणार आहोत. कांदा व्यवस्थित आपण तेलात परतून घेऊया. आता आपण याच्यात घरचे मसाले, हळद, तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकदा परतून घेऊया चांगला. बघू शकता तेलात चांगलं परतून झाल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. परत एकदा आपण चांगलं त्याला मिक्स करून घेऊया. मी हे बेसन पीठ जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला जास्त उशीर लागणार नाही झुणका होण्यासाठी आणि कच्चा पण आपण लागणार नाही. 5 मिनटं फक्त तुम्हाला स्लो गॅसवर हे बेसन पीठ भाजून घ्यायचं, म्हणजे वेगळं भाजण्यासाठी टाईम नाही लागणार, पटपट होऊन जाईल. हे बघा एकत्र एकजीव करून घेऊया. सगळं गाठी सगळं आपल्याला फोडून घ्यायचं आहे. आणि झुणका असा सरसरीत करायचा आहे म्हणून मी त्याला पाण्याचा जास्त वापर करत नाही आहे. बघू शकता तुम्ही. थोडंसं आता आपण याच्यावर पाणी शिंपडून घेऊया आणि त्याला वाफेवर ठेवूया आपण. बघू शकता तुम्ही आपल्या गाठी सगळ्या फुटल्यात. आता आपण जरा पाण्याचा शिंपड करूया त्याच्यावर. हे बघा बस. तुम्हाला पाहिजे तुम्ही अजून लागेल तेवढं घेऊ शकता. आता मी त्याला 2 ते 3 मिनटं वाफेवर ठेवणार आहे, म्हणजे आपला झुणका रेडी होणार आहे. 2 मिनटं झालेली आहे. आपला झुणका तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून एकदा मिक्स करून घेऊया आपण. आणि आपलं गावाकडचं जेवण रेडी आहे. झुणका, भाकर, कांदा आणि मिरची. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.